वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टडी करणार आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचा सिलेबस फॉर द MSBT डिप्लोमा के स्कीम सेकंड इयर सेमिस्टर थर्डचा जो सिलेबस आहे फॉर द मेकॅनिकल इंजिनिअरिंग ग्रुप अँड सिव्हिल इंजिनिअरिंग ग्रुप। बघा दोन्ही ग्रुपसाठी हा सॉमचा सिलेबस इथे सेम आहे। के स्कीममध्ये सब्जेक्टला आपण कोर्स बोलतो। बघा कोर्सचं नाव काय, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, त्याचा जो कोड आहे 313308। बघा स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये तुमचे 80% न्यूमरिकल विचारले जातात आणि 20% तुमची थेरी तिथे एक्झाममध्ये विचारली जाते। आणि क्वेश्चन नंबर 1 मध्ये मोस्टली थेरी क्वेश्चन असतात आणि रिमेनिंग क्वेश्चन तुमचे इथे न्यूमरिकल असतात। तर आपल्याला काय काय स्टडी करायचं आहे बघा। मोमेंट ऑफ इनर्शिया फर्स्ट चॅप्टर आहे मोमेंट ऑफ इनर्शिया 12 मार्क्स। इंजिनिअरिंग मेकॅनिक्स आणि अप्लाइड मेकॅनिक्समध्ये तुम्ही जिथे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी स्टडी केलं होतं CG, त्याचा नेक्स्ट वाला जो पार्ट असेल तो म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया। मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे तुम्हाला इथे सर्क्युलर सेक्शन, ट्रायंग्युलर सेक्शन, T सेक्शन, I सेक्शन, C सेक्शन याचे मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं आहे। देन नेक्स्ट सिंपल स्ट्रेस स्ट्रेन अँड इलास्टिक कॉन्स्टंट। बघा इथे तुम्हाला मोस्टली प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल स्टडी करायचे आहेत। आता मटेरियल ऑफ प्रॉपर्टीजमध्ये काय आहे ते तुमचं स्ट्रेस स्ट्रेन, देन EGK म्हणजे इलास्टिक कॉन्स्टंट म्हणजे EGK म्हणजे इलास्टिसिटी, रिजिडिटी अँड बल्क मॉड्युलस। बघा याचे न्यूमरिकलचे ते एक्झाममध्ये विचारतात। टोटल वेटेज 18 मार्क्सचं 18 मार्क्स। देन शियर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट, बघा याला शॉर्ट फॉर्ममध्ये बोलतात SFD अँड BMD म्हणजे शियर फोर्स डायग्राम अँड बेंडिंग मोमेंट डायग्राम। त्याच्यामध्ये तुम्हाला रिॲक्शन नंतरचा जो पार्ट आहे बघा, इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये तुम्ही सपोर्ट रिॲक्शन स्टडी केलं होतं। सपोर्ट रिॲक्शनच्या पुढे आपल्याला जायचं म्हणजे SFD आणि BMD, त्याचं वेटेज इथे 16 मार्क्सचं। इथे तुम्हाला शियर फोर्सची डायग्राम ड्रॉ करावी लागते आणि बेंडिंग मोमेंटची पण डायग्राम ड्रॉ करावी लागते। देन बेंडिंग स्ट्रेसेस अँड शियर स्ट्रेसेस इन द बीम, वेटेज 12 मार्क्सचं। मग इथे तुम्हाला बेंडिंग स्ट्रेस स्टडी करायचं, त्याच्यामध्ये फ्लेक्चरल फॉर्म्युला हा स्टडी करून न्यूमरिकल इथे सॉल्व करायचे। त्यानंतर त्याचं वेटेज 12 मार्क्सचं। त्यानंतर डायरेक्ट स्ट्रेस आणि बेंडिंग स्ट्रेस, वेटेज 12 मार्क्सचं। बघा तुमचा स्ट्रेस डायरेक्टली ॲक्सिसवरती ॲक्ट झाला म्हणजे हा बोर्ड, या बोर्डच्या सेंटरला ॲक्ट झाला तर आपण जिथे डायरेक्ट स्ट्रेस फाइंड आउट करतो। आणि बेंडिंग स्ट्रेस म्हणजे काय, त्या सेंटरपासून ऑफसेट कुठेतरी ॲक्ट झाला तर आपण जिथे काय करतो बेंडिंग स्ट्रेस तिथे फाइंड आउट करतो। असे न्यूमरिकल इथे सॉल्व करायचे। त्याचं वेटेज 12 मार्क्सचं। असं टोटल वेटेज आहे तुमचं इथे 70 मार्क्सचं। तुमचे 2 तुमच्या क्लास टेस्ट किंवा युनिट टेस्ट होतील, त्यांचे ॲव्हरेज इथे घेतला जाईल 70 + 30, 100 आउट ऑफ तुम्हाला इथे 40 मार्क्स पाहिजेत। बघा एवढे टॉपिक तुम्हाला इथे स्टडी करायचे आहेत, एकदम इझिली तुम्ही स्टडी करू शकता। सिम्पली तुम्हाला वेटेज लक्षात ठेवायचं आहे, जास्त वेटेज इथे दिलेलं आहे सिंपल स्ट्रेस स्ट्रेन आणि इलास्टिक जास्त वेटेज 18 मार्क्स, त्यानंतर SFD BMD 16 मार्क्स। याच्यामध्ये डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता। आणि मी सांगितलं समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, साईडला बेल आयकॉन बटन ते प्रेस करा म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल। थँक्यू।